एक एक असं करायचं. मुंबई. बरोबर, मुंबई. प्रश्न तिसरा. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान उत्तर महाराष्ट्र. प्रश्न चौथा. चिक्कू फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? अरे झाला ना हा प्रश्न किती वेळा. हा गौरी. बरोबर, ओलवड. प्रश्न पाचवा. विद्युत रोध मोजण्याचे एकक कोणते? रोध म्हणजे रेजिस्टन्स. 9वी 10वी. रोधाची एकक कोणते? त्या शब्दात उत्तर आहे. बराच वेळा मी म्हटलं तुम्हाला शब्दाकडे लक्ष द्या. विद्युत धारेचे एकक एम्पियर मोजतात एमीटर मध्ये. विभवांतराचे एकक व्होल्ट मोजतात व्होल्टमीटर मध्ये. एकक समजत का? कालही चूक केली. एमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे मोजायचं. काय? एम्पियर. काय? विद्युत धारा. इथं मायक्रो एम्पियर असेल किंवा एम्पियर. एम्पियर असेल. लक्षात येत आहे का? सांग. रोधाचे एकक कोणते? ते पहिलं अक्षर चुकलं ना. विद्युत प्रभार मोजण्याचे एकक आहेत. कुलोम. सी. कुलोम. कुलोम. लक्षात आलं का? हे राहिलं उत्तर. प्रभार. रोधाच्या दोन जोडण्या. एक सिरीज आणि पॅरलल. बरोबर, ओहम. ओम हे शास्त्रज्ञाचे नाव आहे. जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? है कोई नहीं है. उत्तर 8 सप्टेंबर. प्रश्न सातवा. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? हा प्रश्न झालेला आहे. सर्वात जास्त लांब समुद्रकिनारा जवळ आहे आपल्या. 15 वर्ष झाले तेच पंतप्रधान आहेत. बरोबर, गुजरात. प्रश्न आठवा. दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? दुधवा. उत्तर प्रदेश. प्रश्न चौथा. कलिंगड. प्रश्न नववा. कलिंगड फळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते? त्या कली नावावरूनच आयडिया दिली होती तुम्हाला सगळ्यालाच. बरोबर, अलिबाग. बलाचे एकक कोणते? मुलांना एखादा विचार. सगळ्या मुली झाल्यात मोठ्या होतात.